Good morning and welcome back to the channel. I hope you all are doing fine. तो it's almost 7:30 in the morning and आज हम लोग ट्रैवल करने वाला है फ्रॉम द्वारका टू सोमनाथ ज्योतिर्लिंग, जो कि होने वाला है अराउंड 230 किलोमीटर्स का, जो कि हम लोग कवर करेंगे मे बी 5 आवर्स में. एंड लेट्स से गुड बाय टू दिस ब्यूटीफुल व्यू, जहाँ पे बैठ के मैं कॉफ़ी तो नहीं पी पाया, लेकिन एंड टू दिस मिरर एज वेल. एंड चेक आउट माय आउटफिट डूड. या ये सब तो बात होती रहेगी. और हाँ, अभी हम लोग निकलने वाले हैं क्योंकि हम खानदानी गरीब है. कौन सालों का वहाँ है जहाँ पे महात्मा गांधी बॉर्न हुए थे. पोरबंदर कीर्ती मंदिर या ठिकाणी उभं आहे. महात्मा गांधीजीचा जन्मस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला. हे जे मंदिर आहे, हे मंदिर हा जो पुरातन भाग आहे आणि हा सगळं न्यू फॉर्मेशन आहे. भारत सरकारने याला राष्ट्रीय स्मारक असं घोषित केलंय. 2 ऑक्टोबर 1869 साली महात्मा गांधींचा जन्म झाला. I don't have a wide angle, because of that I'm not able to get an exact video of this room, but this is way too small and very congested. And when we come outside, you do see a Bapu ka picture over here, a lot of posters as well, and it's something like that. तो अभी हम लोग जो है, हम लोग महात्मा गांधी जी के हम लोग बर्थ प्लेस पर है. तो आप लोगों ने ऑलरेडी वो सब वीडियोस देख ली होगी. और अभी मैं हूँ ग्रंथालय में, आई गेस, और यहाँ पर काफ़ी अच्छे फ़ोटोज़ आने वाले हैं एंड सिनेमैटिक शॉट्स एज वेल. तो मैं आपको बोलूँगा कि अभी हम लोग यहाँ से जाने वाले हैं सुदामा मंदिर, जो कि यहाँ पर पास में ही है. तो मैं आप लोगों को लेके चलूँगा और इसके बाद हमारा नेक्स्ट स्टॉप होगा डायरेक्टली टू सोमनाथ ज्योतिर्लिंग. विंटेज वाइब्स, हर एक वाइब यहाँ पे आपको मिलेगी. और यहाँ पे इतने पुराने फोटोज हैं बापू के. सी वी डू इवन हैव अ न्यूज़पेपर का पीस ओवर हियर एंड सम ग्रेट पिक्चर्स एंड दीज आर ओरिजिनल. ओके, एंड अ चरखा एज वेल, बट दिस इज नॉट अ ओरिजिनल वन, क्योंकि ओरिजिनल वाला तो अहमदाबाद में है. आई मीन अहमदाबाद में है. तो हम लोग यहाँ पे अभी एक छोटा सा टी ब्रेक लेने के लिए रुके हैं, और ये टी ब्रेक जैसे ही ख़त्म होता है हम लोग नॉन स्टॉप सोमनाथ जाने वाला है. तो मैंने कुछ ज़्यादा तो शॉप किया नहीं है इधर से, बस एक चाय का कप एंड मे बी सम चॉकलेट्स. सो दिस इज़ व्हाट आई हैव परचेस्ड फ्रॉम हियर. इससे ज़्यादा कुछ लिया भी नहीं है मैंने. सोमनाथ येथील भालका तीर्थ येथे हार्दिक स्वागत. भालका तीर्थ म्हणजे तीच जागा जिथे श्रीकृष्णाला बाण लागला होता. जो बाण मारला होता एका भिल्लाने. तर इथे वन होतं, वनामध्ये श्रीकृष्ण आराम करत होते. त्यावेळेस
एक हरणाचा डोळा समजून भिल्लाने बाण मारला, तो श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा मृत्यू झाला। तर ज्यावेळेस श्रीकृष्णाला बाण लागला हे त्या भिल्लाला समजलं, त्यावेळेस तो भिल्ल जवळ आला श्रीकृष्णाच्या, त्याला म्हणला, प्रभू माझ्याकडून चूक झाली, मी एवढं मोठं पाप केलंय की तुम्हाला बाण लागला। म्हणजे बघा ना, साक्षात देवाला त्याने बाण मारला। तर त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, तू करून घेऊ नको, तुझ्यावरती काही पाप लागणार नाहीये, उलट तू माझं पाप उतरवतोय। ते पाप उतरवतोय का? कारण मागच्या जन्मी तो भिल्ल म्हणजे वाली होता आणि श्रीकृष्ण कोण होते? श्रीराम। श्रीरामानं वालीचा वध केला होता बाण मारून। मग या जन्मामध्ये भिल्लाकडून श्रीकृष्णांचा मृत्यू झाला बाण लागून। अशी थोडक्यात इथली स्टोरी आहे। तो अभी तो हम लोग फिलहाल ओल्ड टेम्पल के यहाँ पे जा रहे हैं, उसके बाद हम लोग न्यू टेम्पल के यहाँ पे जाएंगे। ओल्ड टेम्पल्स में फोन्स एंड कैमरा आर अलाउड, बट यहाँ पे नए मंदिर में ऐसा कुछ अलाउड नहीं। क्षेत्र सोमनाथ येथील श्री गीता मंदिर इथे सगळ्यांचं हार्दिक स्वागत। गीता मंदिराचं महत्व सांगतो। काल आपण भालका तीर्थला गेलो होतो, ते ठिकाण म्हणजे जिथे कृष्णाला बाण लागला होता ते ठिकाण। आणि गीता मंदिर म्हणजे जिथे श्रीकृष्णावरती श्रीकृष्णाचा अंत्यविधी झाला, जिथे श्रीकृष्णाने देह ठेवला। ज्यावेळेस श्रीकृष्णाने इथे देह ठेवला त्यानंतर पांडवांनी आणि यादव वंशीयांनी श्रीकृष्णाचे अंत्यसंस्कार केले। तर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी आहेत त्या संगमामध्ये विसर्जित केल्या। संगमला आपण जाणार आहे पुढे पाहायला। तर असं म्हणतात की श्रीकृष्ण हा काही नर नव्हता, नारायण होता, त्याच्यामुळे त्याचे शरीर तर पूर्ण जळालं, पण त्याचं हृदय ते जळालं नाही। ते वाहत वाहत कुठे गेलं? जगन्नाथपुरीला, जे 4 धामांपैकी एक धाम। तिथे असं म्हणतात की अजून सुद्धा जगन्नाथपुरीला ते हृदय ठेवलेलं आहे श्रीकृष्णाचं। संगमावरती गेल्यावर संगमाची स्टोरी तुम्हाला सांगतो, ठीक आहे? तुम्हा सगळ्यांचं श्री क्षेत्र सोमनाथ येथील त्रिवेणी संगमावरती आपण आता आहोत। तुम्ही पाहताय तिकडून जी नदी येते ना, आता आपण गीता मंदिरला होतो, ते गीता मंदिरच्या शेजारी जी नदी होती ना, ती नदी हिरणकेशी नदी। त्याच्यानंतर हे मध्ये बंगला दिसतोय का, त्या बंगल्याच्या पलीकडून जी नदी, त्या दोन्ही नद्यांचा संगम तिथे होतोय समुद्राला, म्हणजे हा त्रिवेणी संगम। त्या श्रीकृष्णाच्या अस्थी विसर्जित केल्या गेल्या तो हा संगम।